Yesterday we discussed about second division in the kingdom Plantae, that division Bryophyta, and in that Bryophyta there are common information of Bryophyta and the classification of Bryophyta. आपण काल Bryophyta हा ग्रुप बघितलेला आहे, the second group, and in that group Bryophyta there are two types. The classified group, that is liverwort and mosses. Okay, and some common characteristic features of Bryophyta are. Who will tell me the some characteristic feature? कोण सांगते मला Bryophyta विषयी? Tell me some characteristic features. Who will tell me? कोण सांगते? हाँ. Bryophyta terrestrial. They need water for their fertilization and they called amphibians. Their rhizoids are unicellular. Okay. Unicellular आहेत का फक्त? As well as multicellular. Unicellular as well as multicellular. Okay. Some another character. Who will tell me some another character? See, Bryophyta are terrestrial. Okay. Then they need water also for fertilization. So they call as amphibious plants. Amphibians. Okay. Then they present on land as well as they need water also. So their habitat moist and shady places. Then there are two types, liverworts and mosses. Then alternation generation, म्हणजे त्यांचं लाईफ सायकल आहे हे दोन फॉर्म मध्ये आहे. And what that two form? One is gametophytic and one is sporophytic. Gametophytic जे आहे ते कसं आहे? डॉमिनंट आहे. ओके, ऑटोट्रॉपिक आहे. ठीक आहे, ग्रीन आहे, लक्षात घ्या. गॅमेटोफिटिक स्टेज ही कसली आहे? ही मुख्य स्टेज आहे. द मेन प्लांट बॉडी ही कसली आहे? गॅमेटोफिटिक आहे, लक्षात घ्या. स्पोरोफायटिक त्याच्या नंतर येत आहे आणि ते कसं असतं? स्मॉल असतं. म्हणून मेन प्लांट बॉडी ऑफ द डिव्हिजन ब्रायोफायटा इज गॅमेटोफिटिक. ठीक आहे. These some characteristic feature, and the body is thallus and the leafy. There are two types of body form, thallus and leafy, and the thallus show three parts. First is rhizoid. Thallus म्हणजे अशी प्लांट बॉडी की ते रूट, स्टेम आणि लीफ मध्ये डिफरन्शिएट नाही आहे, but like a root, that part are called as rhizoid. Then ठीक है. Then 960 genera and 25,000 species. Okay, these some common characteristic and then the part of the liverwort and mosses. Some remaining part yesterday was the economic importance of Bryophyta. Bryophyta's economic importance. Today we discuss first that short part, which is the remaining part of the yesterday's topic, that is economic importance of bryophytes. And in that economic importance हे 2 मार्काला प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स of Bryophyta. And the first economic importance of the Bryophyta, it is used as a food material. पहिला यूज आहे, लक्षात घ्या, which is very easy. It is used as a food. It is used as a food.
पॅकिंग मटेरियल, पॅकिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल. बघा, भाजीपाला जर आपल्याला या गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा विकण्यासाठी ज्यावेळेस आपण नेत असतो, त्यावेळेस ते आपण कसं नेतो? कोण सांगतंय का? भाजीपाला ज्यावेळेस आपण नेत असतो त्यावेळेस आपण काय करतो? एक ओलं फडकं गुंडाळतो, त्याला पाणी मारतो आणि मग आपण तो भाजीपाला इकडून तिकडे काय करतो? ट्रान्सफर करतो. कशासाठी? तो भाजीपाला कसा राहिला पाहिजे? फ्रेश राहिला पाहिजे, ताजा राहिला पाहिजे. तसंच हे जे लिव्हिंग मटेरियल आहे इकडून तिकडे नेण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन साठी हे ब्रायोफायटाचा यूज केला जातो. लक्षात घ्या, बिकॉज ब्रायोफायटा हॅव द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मोर, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. तुम्ही कधीही बघा, पानावर ज्यावेळेस हिरव्या वनस्पतीवर आपण पाय ठेवतो, आपल्या पायाला काय लागतं? गार लागतं. ते कशामुळे लागतं? कारण त्याच्यामध्ये ओलावा असतो. तसंच ह्या ब्रायोफायटामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा असतो, बिकॉज ऑफ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मोर. देन मॉसेस लाइकेन्स. बघा, एक एक्झाम्पल इथे आलेला आहे. मॉसेस लाइकेन्स ग्रो ऑन अ रॉक असं म्हटलेलं आहे. मॉसेस जे आहेत जसं लाइकेन्स रॉक वर उगवतात, दगडावर, आणि त्या दगडाचं लाइकेन्स काय करतात? डिकम्पोज करतात आणि दगडाचं रूपांतर सॉइल मध्ये करतात. अगदी तसंच मॉसेस सुद्धा दे ग्रो ऑन अ रॉक, दे डिकम्पोज दॅट रॉक टू प्रोड्यूस सॉइल. म्हणून याचं अनदर काय आहे? इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे. डिकम्पोज रॉक इनटू सॉइल. डिकम्पोज रॉक इनटू सॉइल. देन आणि बघा, सॉइल मातीमध्ये रूपांतर झालंय, मग याच मातीमध्ये दुसरी जे हायर प्लांट आहेत ते उगवतात. बरोबर आहे? म्हणजे ही माती हायर प्लांट साठी कशी आहे? अगदी महत्वाची आहे. म्हणून हायर प्लांट्स ग्रो ऑन दिस सॉइल. हायर प्लांट्स. Then it prevent the soil erosion. Prevent soil erosion. Soil erosion म्हणजे जमिनीची धूप. आपण बघितलंय लिव्हरवर्ट कसं असते? लिव्ही स्ट्रक्चर आहे पानासारखं, आणि ते कुठं असतंय? जमिनीवर आडवं. आता ते जर जमिनीवर आडवं, किती सोसायटीचा वारा सुटू द्या, जमिनीवर त्याचं आच्छादन आहे. लक्षात घ्या, त्यामुळे जमिनीची धूप होणार आहे का? जमिनीची धूप म्हणजे सॉइल इरोजन. लक्षात घ्या. आणि जमिनीची धूप म्हणजे काय? वारं आल्यानंतर, वादळ आल्यानंतर पुराच्या पाण्याने जमिनीचा वरचा जो थर आहे तो उडून जाणे, वाहून जाणे. दॅट इज कॉल्ड एज जमिनीची धूप, अँड दॅट इज कॉल्ड एज सॉइल इरोजन. ठीक आहे? मग त्याच्यामुळे जर हे मॉसेस किंवा ब्रायोफायटा जर जमिनीवर पसरलेले असतील तर त्यामुळे जमिनीची धूप किंवा सॉइल इरोजन काय होतं? कमी होतं. दीज सम इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफायटा
ऐकायला झालं नाही मला. कुठल्या? Cryptogams. क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅमी. दोन ग्रुप आहेत ना. किंगडम प्लांटी डिवायडेड इनटू टू ग्रुप. क्रिप्टोगॅमी अँड हेटेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी also divided into two group. लक्षात घ्या. By some characteristic feature. Some म्हणण्यापेक्षा one most important characteristic feature. Cryptogamy also divided these three division in two group. What that group? Non-vascular and vascular. आतापर्यंत आपण दोन ग्रुप बघितलेले, दोन डिव्हिजन बघितलेले. किंगडम प्लांटी मध्ये पहिला डिव्हिजन थॅलोफायटा, दुसरा डिव्हिजन ब्रायोफायटा. These two division are non-vascular. But today we discuss this division Pteridophyta, which is vascular. Pteridophyta. ठीक आहे. So first point giving here, it is a first vascular plants. First vascular group. First vascular. That means vessels are present. Vascular म्हणजे काय लक्षात घ्या. हा वर्ड आता इथून पुढे तुम्हाला 12वी पर्यंत व्हॅस्क्युलर सारखं ऐकायचं लक्षात घ्या. हे बेसिक जे वर्ड आहे ते कायम तुम्ही तुमच्या मनामध्ये लक्षातच ठेवले पाहिजेत. ते मनामध्ये ते सतत त्याचा अर्थ काय असं तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. व्हॅस्क्युलर्स मीन्स वेसल्स. अँड आपलं कशाचं चाललंय? आपलं नाहीये, ह्युमन बीइंगचं नाही, एनिमलचं नाहीये, आपलं प्लांटचं चाललंय. लक्षात घ्या. अँड इन द प्लांट देर आर टू टाइप्स ऑफ मेन वेसल्स, xylem and phloem. Xylem and phloem. And xylem conduct the water in the plant and phloem conduct the food material in the plant. It is the first true terrestrial plant असं म्हटलेलं आहे. First true terrestrial म्हणजे ह्याने पूर्ण जे त्याचं हॅबिटॅट आहे ते टेरेस्ट्रियल आहे. बट these group of plants, हा जो ग्रुप आहे टेरिडोफायटा, फाउंड इन moist, shady, damp places. जिथं ओलसर आहे तिथं हा फाउंड होतोय. लक्षात घ्या. पण तरी सुद्धा हा टेरेस्ट्रियल आहे. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल आहे. आणि इट नीड आल्सो वॉटर आल्सो. वॉटरची ह्याला पण गरज आहे. Because of male gametes swim towards the egg cell of the female gamete. The female gamete पर्यंत त्याला जाण्यासाठी it need also water, but it is called as first true terrestrial plants. And terrestrial means land plants. Terrestrial म्हणजे काय आहे? Land plant आहे. Terrestrial. These group have true root, true stem and true leafy structure. हा ग्रुपला true root, stem and leaves. म्हणजे टेरिडोफायटाला आतापर्यंत थॅलस बॉडी होती. थॅलस बॉडी होती म्हणजे ट्रू रूट नव्हता. रूट लाईक स्ट्रक्चर and that root like structure called as rhizoids. Okay, but here the king division Pteridophyta have true root, stem and leaves. Then they are only the cryptogam. Vascular tissue are present. आपण बघितलेला आहे प्लांटीला दोन ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुप इज क्रिप्टोगॅम, सेकंड ग्रुप इज फेनरोगॅम. आणि क्रिप्टोगॅम मध्ये पुन्हा थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आर
प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. प्रिमिटिव्ह कंडक्टिव्ह सिस्टीम. आतापर्यंत होती का कंडक्टिंग सिस्टीम? झैलम आणि फ्लोएम नव्हतं, थॅलोफायटामध्ये पण नव्हतं, ब्रायोफायटामध्ये पण नव्हतं. फक्त आता टेरिडोफायटामध्ये चालू झालेलं आहे, म्हणून ह्याला प्रिमिटिव्ह असं म्हणायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कुठला ग्रुप येणार आहे? डिव्हिजन. कुठली डिव्हिजन येणार आहे? त्याच्यानंतर आता ह्या टेरिडोफायटा नंतर आपल्याला कुठली डिव्हिजन बघायची आहे? जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर कुठली बघायची आहे? अँजिओस्पर्म. म्हणजे ही पहिली आहे, पहिला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये व्हेसल्स प्रेझेंट आहे, म्हणून प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. म्हणून ह्याची वहन करण्याची झैलम आणि फ्लोएम इज प्रिमिटिव्ह टाइप्स. आणि एज ऑफ टेरिडोफाइट्स लेट पेलिओझोइक एरा असं म्हटलेलं आहे. पेलिओझोइक एरा, एरा म्हणजे युग, लक्षात घ्या. आतापर्यंत प्राचीन युगापासून खूप युग होत आलेले आहेत. आणि कुठल्या युगामध्ये ह्या टेरिडोफायटाच्या प्लांटची सुरुवात झाली? कुठल्या युगामध्ये सगळ्यात जास्त प्राबल्य ह्या टेरिडोफायटाच्या प्लांट मध्ये होता? तर पेलिओझोइक एरा मध्ये. ते काय आहे? एज ऑफ टेरिडोफाइट्स, दॅट इज लेट पेलिओझोइक एरा. लेट पेलिओझोइक. नावामध्येच आहे बघा, फिदर लाईक. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्यच आहे, ह्या जी लीफ आहेत, लीव्ज आहेत, ते कशा आहेत? पंख कशा प्रकारचे असतात? हे अशा प्रकारचे फिदर लाईक. म्हणजे ह्याची पानच कशी आहेत? फिदर लाईक आहेत. हे असे लीव्ज आर फिदर लाईक. बघा, दोन प्रकारचे लीव्ज आढळतात, स्मॉल आणि लार्ज. दोन प्रकारचे, स्मॉल अँड लार्ज. स्मॉल लीव्ज आर कॉल्ड ॲज मायक्रोफिलस अँड लार्ज लीव्ज आर कॉल्ड ॲज मॅक्रो. मायक्रो मीन्स स्मॉल, मॅक्रो मीन्स लार्ज. मायक्रो, मॅक्रो, ठीक आहे. आणि लीव्ज आहेत म्हणून मॅक्रोफिलस. मायक्रोफिलस. स्मॉल आहे त्याला काय म्हणायचं? मायक्रोफिलस. मायक्रो, मायक्रोफिलस, मॅक्रोफिल्स. आणि एक्झाम्पल पण दिलेले आहेत. जे स्मॉल लीव्ज आपल्याला बघायला मिळतात. द एक्झाम्पल ऑफ द टेरिडोफायटा इज सिलॅजिनेला अँड द लार्ज लीव्ज दॅट इज नेफ्रोलिपिस. त्यालाच फर्न असं म्हणतो. तसं तर टेरिडोफायटाला आपण नेचे ह्या नावाने मराठीतून ओळखतो, लक्षात घ्या. नेचे, नेचेचं झाड. इट इज ऑर्नामेंटल ट्री ऑल्सो. म्हणजे हे शोभेचे झाड म्हणून पण आपण आपल्या गार्डन मध्ये लावतो, अशा प्रकारचं हे ट्री आहे, ठीक आहे. म्हणून एक्झाम्पल ह्या लीव्जचं स्मॉल असतं, लार्ज पण. दोन्ही प्रकारची पानं लीव्ज या टेरिडोफायटामध्ये आढळतात. स्मॉल आहेत म्हणून त्याला मायक्रोफिल्स, लार्ज आहेत म्हणून त्याला मॅक्रोफिल्स. आणि स्मॉल आहे त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे सिलॅजिनेला. सिलॅजिनेला. आणि त्याचं काय एक्झाम्पल आहे? फर्न्स, किंवा त्यालाच काय म्हणतात? नेफ्रोलिपिस असं म्हणतात. देन हॅबिटॅट. कोण सांगते मला हॅबिटॅट? मगाशी आपण बोलत बोलत म्हटलेलं आहे की हे टेरिडोफाइट्स कुठे आढळतात? जास्ती तर माइस्ट, सेडी, डॅम्प प्लेसेस मध्ये ते आढळतात. हॅबिटॅट. मॉइस्ट, शिडी. Then टेरिडोफाइट्स includes, जसं ब्रायोफायटामध्ये दोन प्रकार आपण बघितले, लिव्हरवर्ट आणि मॉसेस, तसं ह्या टेरिडोफायटामध्ये
सुद्धा दोन प्रकार आहेत, हॉर्स टेल अँड फर्न्स. ओके, टेरिडोफाइट्स includes horse tail and fawns. ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आढळतात. आणि मेन प्लांट बॉडी, जसं ब्रायोफाइटाची मेन प्लांट बॉडी गॅमेटोफाइटिक होती, त्याच्यानंतर स्पोरोफाइटिक प्लांट बॉडी होती, तसं ह्याचं मात्र द मेन प्लांट बॉडी ऑफ द टेरिडोफाइटा इज स्पोरोफाइटिक. मेन प्लांट बॉडी स्पोरोफाइटिक. And sporophytic which is diploid. डिप्लॉइड म्हणजे त्याला आपण कशामध्ये डिनोट करतो सांगा बरं. डिप्लॉइड कशामध्ये त्याला लिहितो आपण, कशामध्ये लिहितो डिप्लॉइड म्हणजे? एन लिहितो का 2n लिहितो? एन लिहितो का 2n लिहितो? 2n. डिप्लॉइड. बघा, मेन स्पोरोफाइटिक बॉडी म्हणजे तुमच्या पुढे पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये फर्न तुम्हाला दिलेला आहे. आता फर्नचं जे ग्रीन पार्ट आहे पूर्ण मेन प्लांट बॉडी, ती जी मेन प्लांट बॉडी आहे लॉंग लिव्ह आहे, लक्षात घ्या, जास्त काळ टिकणारी. आणि मेन प्लांट बॉडी त्याला का म्हटलेलं आहे? बिकॉज इट इज डिप्लॉइड, इट इज डॉमिनंट, इट इज इंडिपेंडंट, इट इज ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हटलेलं आहे म्हणून ती इंडिपेंडंट आहे. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, कोण सांगते? मराठीतून म्हटलात तुम्ही स्वयंपोषी. बर, म्हणजे काय? तेच मला इंग्रजीतून सांगा. स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे म्हणजे काय? ते मेक देअर ओन फूड मटेरियल फ्रॉम सम प्रोसेस and from the process, and what that process? Photosynthesis. म्हणून ही कसली आहे? मेन प्लांट बॉडी आहे, लक्षात घ्या. and they make their own food material, that's why it is called as autotrophic. स्वतःच अन्न स्वतः तयार करते म्हणून इंडिपेंडंट आहे, त्याला कुणाची गरज नाही, लक्षात घ्या. we are not independent. आपण आपल्याला म्हणतोय आपण इंडिपेंडंट आहे, पण आपण कशावर अवलंबलेलो आहे? प्लांट मटेरियलवर. ठीक आहे. म्हणून ही कसली आहे? मेन प्लांट बॉडी स्पोरोफाइटिक आहे, डिप्लॉइड आहे, त्याच्यानंतर ॲटोट्रॉपिक आहे, इंडिपेंडंट आहे, डॉमिनंट आहे. ठीक आहे. आणि ही मेन प्लांट बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड होते, आपण म्हटलेलं आहे. बघा, आपल्याला आता खूप महत्वाचा एक थोडासा टप्पा बघायचा आहे, रूट, स्टेम आणि लीव्हज. म्हणजे ह्या रूटला आपण रायझोइड म्हणत नाही, काय म्हणतो? रूट म्हणतो. कुठल्या डिव्हिजनच्या प्लांटच्या रूट लाईक स्ट्रक्चरला आपण रूटच म्हणतो. टेरिडोफाइटाला आतापर्यंत थॅलोफाइटा नाही, ब्रायोफाइटा नाही, लक्षात घ्या. बट द मेन प्लांट बॉडी डिवाइडेड इनटू 3 पार्ट. फर्स्ट इज रूट, सेकंड इज स्टेम, and third one is leaves. जे बघितलेलं आहे तेच आता आपल्याला इथं बघायचंय. बघा, रूट जे आहे, प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड and then it converted into adventitious root. प्रायमरी रूट म्हणजे सुरुवातीचं प्लांट बॉडी उगवून आल्या जे सुरुवातीचं रूट असतं, that root called as primary root. आणि हे रूट काय होते? लगेच काय होते? नष्ट होते, लक्षात घ्या. आणि देन हे रूट नष्ट झाल्यानंतर दुसरं रूट त्याच्या जागी येते, that root are called as adventitious root.
ऍडव्हेंटिटियस रूट. आता ऍडव्हेंटिटियस रूट म्हणजे कसलं रूट? कोण सांगताय? हॅव यू एनी आयडिया अबाउट ऍडव्हेंटिटियस रूट? There are two main root system, two types of root, tap root and adventitious root in the plant. Tap root, which is present those plants, that plants are mango. एक example सांगितले, mangoes. एक example, tap root, gram plant, हरभऱ्याचं झाड, त्याचं जे रूट आहे that root called as tap root, mango, gram. And adventitious root, example मी सांगायला लागले, sugar cane, corn, jawar, wheat. Those plants have root system, that root system called as adventitious root. मला कोण सांगते काय फरक आहे बरं ह्या टॅप रूट मध्ये आणि adventitious root मध्ये? What is the adventitious root? शुगर केनचं रूट म्हणजे adventitious root आहे. कसलं असते असेल ते, काय असतं ते झालेलं आहे तुम्हाला 10वी पर्यंत सेमी वाल्यांना ते झालेलं आहे. ऐकलंय ना नाव तरी? adventitious root, टॅप रूट ऐकलंय ना? मग सांगा काय आहे ते adventitious root? बघा ऍडव्हेंटिटियस रूट आणि टॅप रूट सिस्टीम ही जमिनीत खोलवर गेलेली असते. खोलवर तर गेलेली असतेच, पण त्याचं रूट कशा प्रकारचं असतं? हे प्रायमरी रूट अशा प्रकारचं, त्याला पुन्हा सेकंडरी रूट, त्याला पुन्हा टर्शरी रूट, त्याला पुन्हा त्याच्या पुढे अजून त्याच्या शाखा ज्या आहेत त्या वाढतच जातात. ही रूटची सिस्टीम आहे किंवा हे जे रूट आहे हे टॅप रूट आहे. मँगो आंब्याच्या झाडाचं जे रूट आहे ते टॅप रूट असतं. ग्रामचं मी हरभऱ्याच्या झाडाचं म्हणलं ते असंच रूट असतं, लक्षात घ्या. पण ह्याच्या विरोधात आपण जर शुगर केन बघितलं तर शुगर केनचं रूट मात्र इथं जमिनी लगत त्याच्या ज्या शाखा आहेत अशा पॅरलल क्लस्टर लाईन झुपका असल्यासारखं, गुच्छ असल्यासारखं रूट असतं. दिस रूट कॉल्ड ऍज ऍडव्हेंटिटियस रूट. आता लक्षात ठेवा, हे दोन्ही रूट तुमच्या डोळ्यासमोर काढलेले. हे टॅप रूट आहे, हे ऍडव्हेंटिटियस रूट आहे. हा जो ग्रुप आहे टेरिडोफाइटा, त्यांचं जे रूट आहे दिस रूट इज ऍडव्हेंटिटियस रूट. रूट कसला आहे त्यांचं? ऍडव्हेंटिटियस रूट आहे. लक्षात आलं? ऍडव्हेंटिटियस रूट साईडच्या सरफेस वरच असतं, लक्षात घ्या. लगेच जास्त खोलवर गेलेलं नसतं, म्हणून ते त्याचं स्टेम सुद्धा वीकच असतं. बघा मुळच खोलवर रुतलेली नाही येतं, म्हणून तर तुम्ही ऊस जर काढायला गेला तर लगेच उपटून निघतो, मका जर काढायला गेले लगेच उपटून निघते. पण तुम्ही इथली झाडं जर म्हणलं जा हे तोडून आण जांभळाचं झाड, तुटणार आहे का? नाही. त्याची मुळं जमिनीत, बघा मँगो सुद्धा एवढा असू द्या, एवढा वाढलेला असू द्या, त्याचं रूट सुद्धा कुठं खोलवर जाते? सहजासहजी निघतंय का ते? नाही निघत. ठीक आहे, तर ते आपण नंतर बघूया ज्यावेळेस आपल्याला हे प्लांटचं. पण ऍडव्हेंटिटियस रूट कन्सेप्ट आला म्हणून मी सांगितलं. ऍडव्हेंटिटियस रूट हे कसं असतं? जमिनीच्या लगोलग वरच असल्यासारखं असतं. त्याचे रूट हे पॅरलल असतात, लक्षात घ्या. पॅरलल म्हणजे कसे? 1 2 3 पॅरलल होते, रेषा समांतर. ठीक आहे, अशा प्रकारचं लाईक ऑफ क्लस्टर लाईन अशा प्रकारचं हे रूट असते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा स्टेम. ह्याचं जे स्टेम आहे ते इरेक्ट असतं, उभं इरेक्ट. त्याचं ह्याचं जे लीफ आहे ते आपण बघून झालेलं आहे. लीफ कशा प्रकारचे दोन आहेत? स्मॉल अँड लार्ज. आता मला तुम्हीच सांगायचं, स्मॉल लीव्हजला काय म्हणायचं? मायक्रोपिल्स. लार्ज लीव्हजला काय म्हणायचं? मॅक्रोपिल्स. Small leaves called as microphylla. The example of Silaginella. म्हणा बरं मोठ्यानी, Silaginella. And the large leaves called as macrophylla. Example is Nephrolepis and which is also called as ferns. डोळ्यासमोर तुमच्या डायग्राम आहे. फर्नची डायग्राम पुस्तकामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आणि टेरिडोफाइट shows हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. हेट्रो आणि होमो म्हणजे एक कन्सेप्ट लक्षात घ्या. हेट्रो म्हणजे डिफरंट,
डिप्लॉइड प्लस काय काय आहे त्याच्यामध्ये? ऍटोट्रॉपिक आहे, हा, इंडिपेंडंट आहे, ठीक आहे, डॉमिनंट आहे. म्हणजे ही स्पोरोफायटिक जनरेशन कशी आहे? डिप्लॉइड आहे, इंडिपेंडंट आहे, ऍटोट्रॉपिक आहे, म्हणून ती डॉमिनंट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय आहे? गॅमेटोफायटिक आहे. बघा आता ही स्पोरोफायटिक जी जनरेशन आहे ती कशी आहे? ऍटोट्रॉपिक आहे, इंडिपेंडंट आहे, त्याचबरोबर ती कशी आहे? डॉमिनंट आहे, डिप्लॉइड आहे. आणि ह्या जनरेशनचे जे 3 पार्ट आहेत हे डिवाइडेड इनटू रूट, स्टेम आणि लीव्स. देन प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड व्हिच इज रिप्लेस्ड बाय ऍडव्हेंटेजियस रूट. स्टेम पण आपण बघितला कसल्या प्रकारचं असतं? एरियल असतं, म्हणजे उभं, म्हणजे खाली मुळं, त्याचं स्टेम आहे आणि त्याला लीफ आहे. म्हणजे ही इरेक्ट प्लांट बॉडी आहे, लक्षात घ्या. इरेक्ट म्हणजे उभी आणि लीव्स तर 2 प्रकारचे आपण बघितलेले आहेत. द स्पोरोफायटिक बॉडी इज व्हॅस्क्युलर, वेसल्स आर प्रेझेंट अँड झायलम अँड फ्लोएम. बघा झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहेत. आणि झायलम मध्ये काय प्रेझेंट आहे? तर ट्रॅकिड्स प्रेझेंट आहेत. आणि फ्लोएम मध्ये काय प्रेझेंट आहे? तर सीव ट्यूब्स प्रेझेंट आहेत. हे आता तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. स्पोरोफायटिक जनरेशन ही कसली आहे? हेटेरोमॉर्फिक म्हटलेलं आहे. आपण आता त्याचं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? ही जी प्लांट बॉडी आहे, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशनची जी स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे, गॅमेटोफायटिकचा आपण विचारच करत नाही, लक्षात घ्या. जर आपण एक्झाम्पल नंतर बघूयात, पण ती एकदम छोटी आहे, एकदम शॉर्ट प्लांट बॉडी आहे. गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी पण आहे, पण एकदम शॉर्ट प्लांट बॉडी आहे, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 अल्टरनेशन जनरेशन फॉर्म होत आहेत. 2 अल्टरनेशन जनरेशन मध्ये पहिली जी स्पोरोफायटिक बॉडी आहे, फर्स्ट स्पोरोफायटिक बॉडी जी आहे ती कसली आहे? इंडिपेंडंट आहे, ऍटोट्रॉपिक आहे असं आपण म्हटलेलं आहे. पण त्याच्यामधून ह्याचे जे लीफ आहेत, त्या लीफवर स्पोरेंजिया येतात. आणि ते स्पोरेंजिया आपण हे नंतर बघूयात. त्या स्पोरेंजिया मध्ये काय प्रेझेंट असतात? तर स्पोअर्स प्रेझेंट असतात. हे स्पोअर्स खाली पडतात, रुजतात आणि त्याच्यापासून जी बॉडी तयार होते, त्याच्यापासून जे प्लांट लाईक स्ट्रक्चर तयार होतं, दॅट कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणायचं? गॅमेटोफायटिक बॉडी असं म्हणायचं. बघा अल्टरनेशन जनरेशन मध्ये आपण इथं अल्टरनेशन जनरेशन बघूया. अल्टरनेशन जनरेशन असं म्हटलेलं आहे. हेटेरोमॉर्फिक, हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. ओके, 2 फॉर्म आहेत. ह्या कशाचे? टेरिडोफायटाचे. एक स्पोरोफायटिक आणि दुसरं काय आहे? गॅमेटोफायटिक. आता बघा, मी प्लांट बॉडी स्पोरोफायटिक काढली. हे जे आहे हे ऍडव्हेंटेजियस रूट. त्याच्यानंतर मी कसला आहे सांगा? कशाचे मी काढायला लागले? फोरनचं बघूयात आपण. हा फोरनचं जे लीफ आहे, हे लीफ वर एक लीफ जर काढलं तर त्याच्यावर असे स्पोरेंजिया लाईक स्ट्रक्चर येतात. स्पोरोफिल्स. स्पोरोफिल्स म्हणजे असं काहीतरी गोलाकार. त्याच्यामध्ये ह्या स्ट्रक्चरला स्पोरोफिल्स पण म्हणतात आणि स्पोरेंजिया पण म्हणतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? तर स्पोर्स प्रेझेंट असतात. बघा, ज्यावेळेस हे स्पोरेंजिया त्या लीफ पासून डिटॅच होतात आणि खाली पडतात, त्याच्यातून स्पोर बाहेर पडतात आणि हे स्पोर ज्यावेळेस जमिनीवर पडून ते जर्मिनेट होतात, ग्रो होतात. ग्रो होऊन अशा प्रकारची प्लांट बॉडी त्यांची तयार होते. लिपिड एक स्ट्रक्चर आहे, पण ह्याच्यामध्ये वेसल्स वगैरे काही प्रेझेंट नसतात. ह्याच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट नसतात. आतापर्यंत आपण काय म्हटलेलं आहे? टेरिडोफायटामध्ये टेरिडोफायटा इज व्हॅस्क्युलर. टेरिडोफायटा हे काय आहे? व्हॅस्क्युलर आहे असं म्हटलेलं आहे. पण हे जे ह्याच्यापासून जे स्पोर्स बाहेर पडतात
बॉडी. ही कसली आहे सांगा? ही कसली आहे बॉडी? कसली आहे? मोठ्याने सांगा. Sporophytic. स्पोरोफायटिक. का? ट्रू रूट आहे, ट्रू स्टेम आहे, ट्रू लीव्स आहे, ग्रीन आहे, फोटोसिंथेटिक आहे, ऑटोट्रॉपिक आहे, इंडिपेंडेंट आहे, डॉमिनंट आहे. दिस इज द स्पोरोफायटिक बॉडी. देन ह्या लीफ वरचे जे स्पोर्स रिलीज होत आहेत, जर्मिनेट होत आहेत, ह्याच्यापासून जी बॉडी तयार होते, जी प्लांट बॉडी तयार होते, दिस इज कॉल्ड ॲज गॅमेटोफायटिक. And this plant body also roots are present, adventitious root. On this plant body there are 6 organs are present. ह्याच्यावर सुद्धा 6 organs present असतात. One 6 organ is called as antheridium and the other 6 organ is called as archegonium. दोन शो करतायत हा, दोन लाईफ फॉर्म शो करतायत लक्षात घ्या. म्हणून हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन आलेले. एक लाईफ फॉर्म कसला आहे? स्पोरोफायटिक आहे. दुसरं लाईफ फॉर्म कसला आहे? गॅमेटोफायटिक आहे. ह्याच्यावर काय आहे? अँथ्रिडियम. अँथ्रिडियम अँथ्रिडियम आणि ह्याच्यावर काय आहे? आर्किगोनियम. आर्किगोनियम. हा जो अँथ्रिडियम आहे, ह्या अँथ्रिडियम मधून अँथ्रोझोइड्स रिलीज होतात. दॅट अँथ्रोझोइड्स कॉल्ड ॲज मेल गॅमेट. अँथ्रोझोइड्स हॅव फ्लॅजेला प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? फ्लॅजेला. आता हे फ्लॅजेला असल्यामुळं हे मूवमेंट करू शकतं मोठाई. लक्षात घ्या. आणि हे आर्किगोनियम एग सेल कॉल्ड ॲज फिमेल गॅमेट. Male gamete, female gamete, anthrozoids. Male gamete and female gamete. These anthrozoids swim and reach to the egg cell, reach to the female gamete. Fusion takes place. Zygote is produced. बघा ही प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे. गॅमेट्स लक्षात येतंय? हे स्पोर प्रोड्यूस झाले म्हणजे कसे प्रोड्यूस झाले हो? ब्रायोफायटामध्ये आपण बघितलं. लक्षात घ्या. हे स्पोरेंजिया आहे. त्या स्पोरेंजियामध्ये स्पोर मदर सेल असतात. आपण आधीच म्हटलेलं आहे ही बॉडी कसली आहे? डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 2n. म्हणून हे जे स्पोरेंजिया आहे, दिस स्पोरेंजिया आल्सो 2n. स्पोर मदर सेल, स्पोर मदर सेल. पण ह्या स्पोर मदर सेलचं काय होतंय? जे इथं रिलीज होते स्पोर मदर सेल, ह्यांचं मियोसिस होतंय. मियोसिस. आणि जे स्पोर फॉर्मेशन इथं झालेलं आहे, these spores are haploid. मियोसिस होऊन काय झालेलं आहे? रिडक्शनल डिव्हिजन झालेलं आहे. आणि ह्या मियोसिस मधून हे जे डिप्लॉइड आहे, डिप्लॉइडचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? हॅप्लॉइड स्पोर मध्ये. and spores are haploid. बघा एक स्पोर्स रुजला, जर्मिनेट झाला,
फोर ग्रुप आपल्याला बघायचे. आता ह्या फोर ग्रुप मध्ये काही जास्त दिलेलं नाहीये, नावं आणि त्याचे एक्झाम्पल दिलेले. कुठला टेरिडोफाइट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. पहिला ग्रुप आहे सायलॉक्सिडा. आता ह्याच्यामध्ये काय एक्झाम्पल आहे. सायलोटम. पी इज कॉन्स्टंट, त्याचा उच्चार होत नाही. सायलोटम. एक्झाम्पल फर्स्ट ग्रुप. सेकंड लाइकोप्सिडा. लाइकोप्सिडाचे एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला अँड लाइकोपोडियम. सिलॅजिनेला. Then Spinoxida. Spinoxida मध्ये काय एक्झाम्पल दिलेलं आहे. इक्विसिटम, दॅट इज कॉल्ड ॲज हॉर्स टेल. हे इक्विसिटम जे आहे त्यालाच हॉर्स टेल असं म्हणतात. हॉर्स टेल. Then fourth one is and last one Pteroxida. And the example Bryopteris, Pteris and Adiantum. Pteris मध्ये P कॉन्स्टंट आहे, इथं पण Pteroxida. ठीक आहे, P कॉन्स्टंट आहे. Bryopteris. Pteris. Adiantum. चार ग्रुप आहेत. आता आपल्याला काय करायचंय, वन बाय वन आपल्याला त्याचा उच्चार करायचा. ओके. टेरिडोफाइटा शो फोर ग्रुप, फोर क्लासेस. फर्स्ट इज सायलॉक्सिडा. Second is Lycopsida, third is Spinoxida, and fourth one is Pteroxida. Fourth one is Pteroxida. One by one आपल्याला म्हणायचे. Pteridophytes divided into four groups. First group is Siloxida. Second is Lycopsida. Third is Spinoxida. Fourth is Pteroxida. ठीक आहे. आता लक्षात आलं, मी फक्त फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ म्हणणार आहे. मोठ्याने अजूनही पाठीमागून आवाज येत नाही. Pteridophytes divided into four groups. First is Siloxida. नाही ऐकू आलं मला. Siloxida. Second is Lycopsida. Third is Spinoxida. Fourth is Pteroxida. Okay. The first group Siloxida. The example is Silotum. Then Lycopsida. The example is Silaginella. Lycopodium. The second group Spinoxida include example Equisetum. Also called as horsetail. Okay. The Pteroxida is include example Bryopteris, Pteris, Adiantum. Okay. Very nice. आता हे काय करायचं, आपल्याला घरी जाऊन पाठ करायचं, लक्षात ठेवायचे. Okay. Some short topic of this division Pteridophyta, that is the economic importance of Pteridophyta. Economic importance.
Economic importance of Pteridophyta. It is used for a medicinal purpose. हे कशासाठी वापरलं जातं तर मेडिसिनल पर्पज म्हणून पण ह्याचा वापर केला जातो. मेडिसिनल पर्पज, फास्ट यूज, मेडिसिनल पर्पज. देन सॉइल बाइंडर. सॉइल बाइंडर म्हणजे माती घट्ट धरून ठेवण्यासाठी. सॉइल बाइंडर. And it grows as a ornamental plant. मी आधीच तुम्हाला म्हटलेलं आहे जे फर्न आहे हे खूप छान वनस्पती दिसते, लक्षात घ्या. फर्न आणि त्याचा आपण शोभेची प्लांट म्हणून आपल्या कुंडीमध्ये आपण आपल्या गार्डन मध्ये ते लावतो म्हणून याला काय म्हणायचं, ऑर्नामेंटल प्लांट. इट इज अन ऑर्नामेंटल प्लांट. Okay, all right, dear student. I hope you all understand this topic. समजलं ना? जर काही अडचणी असतील तर you